समर्थनगरमधील काठे गल्ली परिसरातील नंदिनी नदीच्या पुलावरून एका युवकाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली। मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या प्रचंड पुरात संबंधित युवक वाहून गेला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार जेल रोड येथील पवारवाडी परिसरात राहणारा विजय भागाजी पिठे याने आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कोणत्या तरी कारणातून नंदिनी नदीत उडी घेतली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळविले। माहिती मिळताच अग्निशामक दल, रेस्क्यू व्हॅन आणि 2 विशेष बचाव पथके घटनास्थळी दाखल होत नंदिनी नदीवरील विविध पुलांवर तसेच नदी काठावरून युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला मोठा पूल आला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे। त्यामुळे बचाव पथकांना शोध मोहीम राबविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या घटनेबाबत लीडिंग फायरमन किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून शोध कार्य सुरू असल्याचे सांगितले आहे। आज सकाळी 10:30 मुख्य अग्निशमन केंद्र येथे नगरसेविका सीमाताई पवार यांचा फोन आला की नासर्डी ब्रिज काठे गल्लीच्या पुढचा नासर्डीच्या ब्रिजच्या इथून एका इसमाने इथून उडी मारलेली आहे। मग सदर घटनास्थळी आम्ही रेस्क्यू हॅझमॅट व्हॅन इथं घेऊन आलो असता गळा व दोराच्या सहाय्याने त्याचं शोधकार्य चालू आहे आणि 2 टीम तयार करून एक टीम टाकळी संगमच्या इथं पाठवली आहे आणि एक टीम मध्यभागी शोधत आहे। अजूनपर्यंत तर काही तो इथं आढळून नाही आलेला, पण आमचे प्रयत्न चालू आहे। किती वेळ झाली इथं येऊन आम्हाला तरी आता 1.5 तास झाला आहे, 1.5 पाऊण तास। युवकाचा अद्याप शोध लागलेला नसून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।